नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत AITच्या म्हणजे शिक्षक अभिज्ञता आणि बुद्धिमत्ता मापन चाचणी 2025 रोजी घेऊ घातलेल्या मराठी व्याकरणमधील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक शब्दी या शब्दाचा अनेकवचनी रूप कोणते? शब्द, शब्दे, शब्दादी। त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी शब्दे। प्रश्न क्रमांक 32 माझा हा सर्वनाम कोणत्या प्रकारात मोडतो? पर्याय पुरुषवाचक, संबंधवाचक, संकेतवाचक, प्रश्नवाचक। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी संबंधवाचक। प्रश्न क्रमांक 33 तो आला नाही कारण पाऊस पडत होता। वाक्याचा प्रकार पर्याय साधं वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, विधान वाक्य। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी मिश्र वाक्य। प्रश्न क्रमांक 34 फार हा शब्द कोणत्या प्रकार दर्शवितो? पर्याय क्रियापद, नाम, विक्रिया विशेषण, विशेषण। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी क्रिया विशेषण। प्रश्न क्रमांक 35 माझे पुस्तक हरवले आहे या वाक्यात कोणत्या काळाची वाक्य आहे? पर्याय आहे वर्तमान काळ, भविष्य, संधिकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी वर्तमान काळ। प्रश्न क्रमांक 36 ज्ञानेश्वरी हा शब्द कोणत्या शब्द प्रकारात मोडतो? पर्याय आहे नाम, विशेषण, क्रियापद, सर्वनाम। तर याचा चूक उत्तर असणार पर्याय क्रमांक ए नाम। प्रश्न क्रमांक 37 पक्षी आकाशात उडत आहेत या वाक्यातील उडत आहे हा कोणत्या काळातला क्रियापद प्रयोग आहे? पर्याय आहे भूतकाळ, वर्तमान काळ, वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ। तर याचा चूक उत्तर असणार पर्याय क्रमांक डी अपूर्ण वर्तमान काळ। प्रश्न क्रमांक 38 मी रोज चालतो या वाक्यात क्रियापदाचा काळ कोणता आहे? पर्याय आहे सवयीचं वर्तमान, सामान्य भूतकाळ, भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमान। तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक ए सवयीचं वर्तमान। प्रश्न क्रमांक 39 सूर्य लवकर उगवतो या तर लवकर हा शब्द कोणता प्रकार आहे? विशेषण, क्रियाविशेषण, नाम, सर्वनाम। तर याचा चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक बी क्रियाविशेषण। प्रश्न क्रमांक 40 शिवाजी महाराज हे धाडसी होते या वाक्यात विशेषण ओळखा। पर्याय शिवाजी महाराज धाडसी होते। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी धाडसी। या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघू। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।